पाहिजे होता, कारण ती बुलूक मैदानी तोफ आजही जुने भाषण ऐकले की रक्त सळसळतं। आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंमुळे आपल्या महाराष्ट्रातलं हिंदुत्व टिकलं हे उभ्या हिंदुस्थानाला मान्य आहे। खूप काळजी वाटायची की बाळासाहेब गेले राहो आणि आपण मोठे झालो, पण खरं सांगू हा हिंदू धर्म एवढा प्राचीन आहे, सनातन आहे, हा कधी संपला नाही आणि संपणार पण नाही। आणि भगवंत त्यासाठी योजना आखतो। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गेले आणि या महाराष्ट्रातलं हिंदुत्व टिकवण्यासाठी त्यांनी नितेश राणे पाठवलेले। नितेश राणे साहेब आहे ना, भगवंताने फक्त बाळासाहेबांची पोकळी भरून काढण्यासाठी पाठवलेले। आणि मी सांगतो हे राणे आडनाव असे हे सत्तेवर असो नाही तर नसो शत्रूची फाटती लय फाटती राणे। आणि त्यामुळं एकच फक्त सांगतो, तो याकूब मेमन मुंबई बॉम्ब स्फोटातला आरोपी होता, त्याला फाशी दिली, पण त्याच्यावर प्रेम करणाऱ्या जिहादी लोकांनी त्याच्या कबरीचं उदात्तीकरण केलं नालायक असून। आणि आपला आणि आता म्हणतो माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल, बाई आमदारकी गेली तरी चालेल, बाई पक्षात हकालपट्टी केली तरी चालेल, काय करायचं ते केलं तरी चालेल, मी हिंदू होतो, हिंदू आहे, हिंदूच राहणार आणि हिंदुत्वासाठी झटणार। माझी फक्त विनंती आहे या साहेबाच्या मागे आपल्याला गंभीरपणे उभं राहायचंय। मी एक सांगतो, नितेश राणे साहेब एकच सांगतो, मी राणे नाव खूप मोठे या संग्राम बापू भांडारीची त्यांना कधीच गरज पडणार नाही, नाहीच पडणार याची मला खात्री आहे। मी कीर्तनकार आहे, रोज वेगवेगळ्या गावात प्रबोधन करतो, राणे साहेबांना एक विनंती करतो, मला तुमच्यासाठी मरायला आवडेल, मला तुमच्यासाठी फक्त मरायची संधी द्या कधीतरी। हा संग्राम बापू भांडारे तुमच्यावरनं जीव वळून टाकल एवढा हिंदुत्ववादी प्रखर बोलणारा नेता एकमेव आहे नितेश राणे साहेब। आणि या इथं जमलेला समुदाय आहे ना साहेब, हा आहे ना तुमच्या नावावर जमलाय। संग्राम बापू भांडारेचं यात तीळ मात्र पण श्रेय नाही साहेब। तुम्हाला सांगतो भांडारे आडनावाचा आळंदीत फक्त मी एकटा आहे, माझ्या रक्ताचा एक पण नातेवाईक नाही। हे जमले ना सगळे फक्त राम भक्त जमले आणि तुमच्यावर प्रेम करणारी सगळी हिंदू बांधव जमले। मी आज माफी मागणार आहे, मंगेश दादा, सागर दादा, कुणाल भाऊ, मिलिंद भाऊ, फार मोठं कार्य भाऊंना आपल्याला नाही, म्हणजे भाऊ आपल्याला आशीर्वाद द्यायला आले। पत्रिकेत नाव असो नसो लाखो गाई वाचवल्या, अजित वडगावकर साहेब माग रविदादा रणदिवे, अरे पत्रिकेत माफ करा मला, आज माफ करा। फक्त एक विनंती करतो, आपण महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका, महाआरती केल्याशिवाय जाऊ नका। आणि मला प्रत्येकाला नाही भेटता आलेलं, मी खूप सगळ्यांना फोन केलेले, फक्त तुमचा एक सेल्फी काढून मला व्हॉट्सअपला पाठवा की आम्ही आलो होतो। हा संग्राम बापू भांडारे राणे साहेब तुमच्या सोबत आहे आणि मला सेवेची संधी दे। आज माझ्याकडून लई चुका झालेल्या आहे साहेब, पुढे ना ज्ञानेश्वरी पाठ, तुका परायची गाथा पाठ, भजन सम्राट, संगीत विशारद, खूप खूप मोठी लोक, मोठी गोरक्षक, मोठे उद्योगपती, मला सन्मान नाही करता आलेला। जागा फुल झाली साहेब। मगाशी पोलीस प्रशासन आलं, त्यांनी हे बॅरिकेड अजून 10 फूट मागं नेलं, म्हटलं अहो जागा नाही पुरणार राव। साहेब गेले, मी पुन्हा पुढे ओढलं, म्हटलं केला गुन्हा दाखल तर राणे साहेबांना सांगून मागं घ्यायला लावू, काय करतो मग आता। पण मी ते पुढे ओढलं। पोलीस प्रशासनाचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, नितेशजी राणे साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आमचा मंगेश दादा चिवटे कधी पण माझ्या पाठीशी उभे राहतात। मंगेश दादांचे, सागर भाऊंचे, मिलिंद भाऊंचे सगळे गुरुवर्य, चंदिले नाना येऊन गेले, डॉक्टर बाबा येऊन गेले।